उड्डाणपूल 2022ला देखील हेच नेते पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी सरगम चौकातून उड्डाणपूल अर्बन बँकेपर्यंत का अर्बन बँकेला अडथळा आणला म्हणून लगेच तुम्ही 100 मीटर कमी करता. स्वतःच्या बिल्डिंग स्वतःची त्या ठिकाणी संस्था मास्टर प्लॅन मध्ये देखील स्वतःची अर्बन बँक त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू दाखवून तुम्ही मास्टर प्लॅन मधून कट केली आणि सर्वसामान्यांची लोकांची घरं मात्र त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या पाडण्याचं पापण काम तुम्ही गेल्या 40 वर्षात त्या ठिकाणी केलं. कॅरिडॉरच्या नावाखाली आम्हा पंढरपूरकरांचं सर्व इथल्या विकासाच्या बाबतीत कधीच विरोध त्या ठिकाणी नाही, परंतु त्या विकास करत असताना आम्हाला उद्ध्वस्त करून जर विकास करत असाल तर नागरिकांनी तुमच्या पुढे मत देखील मांडायचं नाही. आज 1982ला मास्टर प्लॅन झाला, त्या मास्टर प्लॅनमध्ये विस्थापित झालेले 43 वर्षानंतर देखील तिथल्या नागरिकांची लोकांची काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन बघा, तपासा. मग 43 वर्षानंतर जर त्याला न्याय मिळत नसेल आणि विकासाच्या नावाखाली हजारो कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असाल, डीपी रोड 9 मीटरला पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती, पण आज डीपी रोड 12 मीटर, काही ठिकाणी 15 मीटर डीपी रोड केले. मग 15 मीटर डीपी रोड करून ह्या सत्ताधाऱ्याला तिथं कबड्डी स्पर्धा भरवायची आहे का हुतुतूची स्पर्धा किंवा खो खो खेळायचा आहे. मग 15 मीटर त्या ठिकाणी डीपी प्लॅन करून 7,000 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा पापण घाट या सत्ताधाऱ्यांनी हे व्हिजन जे मोठमोठे हातवारे करून व्हिजन मांडणारे लोक त्या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून पहिल्या दिवशी आम्ही 23 तारखेला आमच्या प्रचाराचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलेल्या मुद्द्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आज त्यांनी काय सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की पुढं उभारणाऱ्या बोलणाऱ्या नेते मंडळीच्या घराकडे जाणारा रस्ता केला. आमच्या सगळ्यांच्या घराकडे तुम्ही कॅमेरे घेऊन चला, ओपन जीप करू, त्यांना देखील बोलवा, आम्ही येतो, आमच्या घराकडे जाणारे रस्ते बघा. आणि तुमचा मात्र घर पूर्ण व्हायच्या अगोदर, गिलावा कलर व्हायच्या अगोदर डबल त्या ठिकाणी डिवायडर टाकून डबल कॉन्क्रीटचा लेअरनं जर रस्ता त्या ठिकाणी होत असेल आणि आमचा गल्ली बोळातला 18 प्रभागातला नागरिक त्या ठिकाणी गुडघ्याभर खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेवरती मोर्चे काढत असेल तर हा दुजाभाव कुणासाठी आणि का, हे आम्ही त्या ज्यावेळी सांगितलं त्यावेळी प्रिन्स चार्ल्सला जरा झोंबलं. आणि म्हणून आम्ही जे सांगतोय, मांडतोय, बोलतोय ते मुद्द्यासहित मांडतोय. आणि मी पहिल्या दिवशी आवाहन केलं होतं की ही निवडणूक मुद्द्यावरच राहू द्या, पण वैयक्तिक माझ्यावरती टीका टिप्पणी केली, माझ्यावर करा, पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्यावरती तुझ्या बापानं 11 वर्षात काय केलं, माझ्या बापानं 11 वर्षात काय केलं, इथली सर्वसामान्य जनतेच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी माहीत आहे. आणि म्हणून तुम्ही हयात नसणारा माझा बाप जरी त्या ठिकाणी काढला तर माझ्याच आईवडिलांनी, माझ्या कुटुंबाने आणि माझ्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेते मंडळींचा माझ्यावरती संस्कार आहे की हयात नसणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोलणं म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण त्या ठिकाणी नाही. त्यामुळे तुमच्या हयात नसणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल बोलत नाही. आणि मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून देखील पहिल्या दिवशी आवाहन केलंय की तुम्ही आज 28 तारीख आहे, आणखी प्रचाराला 2 दिवसाचा कालावधी आहे, तुम्ही कोणत्याही चौकामध्ये त्या ठिकाणी बोलवा, आम्ही सगळे बाजूला सरतो. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतः व्हिजन पुढच्या विकास कामाच्या बाबतीत बोलील, तुमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या ठिकाणी बोलवा. त्यांना मांडता येत नसेल, बोलता येत नसेल तर वकील म्हणून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी या आणि मांडा, लोकांना कळू द्या खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय. 40 वर्षाचा भ्रष्टाचार जे वेगवेगळ्या माध्यमातून केला ते आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडतो. तुम्ही देखील पुराव्यानिशी आमच्यावरचा जो भ्रष्टाचार किंवा आमच्यावरती आरोप तुम्ही करताय तो पुराव्यानिशी मांडा. तुमच्याकडे पुरावा नसला तर तुम्ही माघारी घ्या, आमच्याकडे पुरावा नसेल तर आम्ही त्याच दिवशी पत्रकार बांधवाच्या माध्यमापुढं त्या ठिकाणी माघार घेतो. पण पुढे यायला त्या ठिकाणी तयार नाही. कालपासून 2016चा वचननामा त्या ठिकाणी दाखवला आणि आम्ही 90% पूर्ण केला. तुम्हीच वचननामा वाचून दाखवा आणि त्या वचननाम्यातली किती त्या ठिकाणी वचननामा पूर्ण झालाय बघा. आज वचननामा पूर्ण झाला असेल तर मूलभूत गोष्टी आहेत ना, हे धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, पिण्याचं पाण्याला जर आम्हाला आळ्या आणि मैला मिश्रित त्या ठिकाणी विष्ठा मिश्रित पाणी प्यावं लागत असेल तर यासारखं आमच्या ब्रह्मांड नायकाच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये